काय उपक्रम राबवला कशा? एक हात मदतीचा या नावानं आम्ही तो एक उपक्रम तयार केला होता, ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना, कारण घरातील कर्ता पुरुष गेलेला होता आणि त्यांनी दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न त्यांच्या समोर होता. म्हणून या वर्षीच्या आत्महत्या आणि मागील वर्षीच्या अशा 246 कुटुंबांना आम्ही एका बाजूनं शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा सर्वे केला 1 महिन्यापासून आणि त्या कुटुंबांना शासकीय कुठला ना कुठला तरी लाभ दिला. ही शासकीय प्रणालीमध्ये कामकाज आम्ही पूर्ण केलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आमच्या वतीनं 1-2 NGOना सोबत घेतला आणि आम्ही अधिकाऱ्यांनी काही निधी गोळा केला स्वतःचा आणि त्यातून या प्रत्येक कुटुंबांना दिवाळीसाठी जे साहित्य लागते त्या साहित्याचं एक स्वतः आम्ही किट तयार केली. जवळजवळ 45 किलोची ती किट तयार झाली होती. तर ही किट आणि एक रेडीमेड फराळाची बॅग आणि कृषी विभागाकडून रब्बी पिकामध्ये रब्बी हंगामात पेरण्यासाठी ज्वारीचं एक बियाण्याची थैली असे 3 किट आम्ही या 247 कुटुंबांना वाटप केली. या कुटुंबातील सदस्यांना आम्ही सिल्लोड, कन्नड, लासूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा 4 ठिकाणी त्यातले कुटुंब बोलवून आम्ही अतिशय सन्मानानं त्यांना ही किट वाटप केलं आणि त्यांना आवाहन केलं की शासन तुमच्या सोबतीला आहे, प्रशासन तुमच्या सोबतीला आहे, तुम्ही खचून जाऊ नका. आम्ही तुमच्यासोबत ही दिवाळी साजरी करत आहोत. आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही, आम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आहोत. या भावनेनं तुम्ही ह्या किटचा स्वीकार करा आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी करा असा संदेश आम्ही त्यांना दिला आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर मला आनंदाश्रू दिसले. अनेक कुटुंबांनी फार सद्भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या प्रती म्हणजे शासन त्यांच्यासोबत आहे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा होता, तो आम्ही त्यांना दिला. तुम्ही आता शेतकरी कुटुंबांची चर्चा केली. 2 वर्षाची आत्महत्याग्रस्त कुटुंब होते, नेमकं काय त्यांच्यामध्ये समस्या तुम्हाला आढळून आलेली ज्याच्यावर खरंच काम करणं नाही? आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये आता घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब तर पूर्णपणे खचलेलं होतं. त्यांना आम्ही उभारी दिली, त्यांच्यातला आत्मविश्वास निर्माण केला. दुसरं त्यांच्या शेतीसाठी काही त्यांना मदत पाहिजे होती, जसं बियाणं आहे किंवा काही शेतीचे अवजार आहेत, तर ते आम्ही कृषी विभागाच्या शासन निर्णयामध्ये जे बसतात ते त्या पद्धतीत दिले. काही कुटुंबांना आम्ही शेळ्या मेंढ्या दिल्यात, काही कुटुंबांना गाई द्यायचा आमचं मंजुरी आदेश दिलेले आहेत. काही कुटुंबांना सातत्यानं आर्थिक आधार पाहिजे होता, म्हणून जे कुटुंब संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेमध्ये बसतात असे जवळजवळ 40% कुटुंबांना आम्ही त्याच्यामध्ये बसवून त्यांना पात्र केलेलं आहे. त्यांच्या मंजुरीचा आदेश आम्ही दिवाळीपूर्वी वाटप केलेला आहे. त्या लोकांना सुद्धा एक आर्थिक स्तोत्र यापुढे सातत्यानं सुरू राहणार आहे. सर, जिल्ह्यामध्ये 150 पेक्षा जास्त आत्महत्या या वर्षात झालेल्या आहेत. आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग वगैरे मार्गदर्शन करणार आहात? आमचं ते काम ऑलरेडी सुरू आहे. आपल्याला आठवत असेल आम्ही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हा एक उपक्रम घेतला होता आणि त्यामध्ये 150 अधिकाऱ्यांनी जवळजवळ 1,500 शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष जिथं काम करतात तिथं त्यांच्यासोबत जमिनीवर बसून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. त्यावेळेस जे प्रश्न समोर आले त्याच्यामध्ये कर्ज मिळण्याचा होता. त्याच्यामुळे आम्ही गावामध्ये अर्ज द्या कर्ज घ्या मोहीम राबवली. त्यानंतर पानंद रस्त्याचा विषय होता, त्यामध्ये आम्ही सस्ती अदालत आणि शेती रस्ते अदालत आम्ही गावागावामध्ये घेऊन जवळजवळ 147 गावाचा रस्ता आम्ही मोकळा केलेला आहे लोकवर्गणीतून. खतं बी बियाणे सुलभरित्या मिळण्यासाठी मागणी केली होती, म्हणून आम्ही कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत जिल्हाभरामध्ये मोहीम घेऊन त्यांना जास्त भावानं किंवा त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आम्ही मोठा प्रयत्न करतो आहोत. ते सातत्यानं सुरू आहे. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही आता नुकताच एक मिल्क आणि सिल्क उत्पादन वाढवण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतलाय. त्याच्यामध्ये लोकांचं दुधाचं उत्पादन वाढलं पाहिजेत आणि आपल्याकडे रेशीम उत्पादनाला चांगला स्कोप आहे. त्याच्यातून सिल्क जर उत्पादन चांगलं झालं तर त्यांना एक मोठा आर्थिक सोर्स मिळणार आहे. त्यामुळे एका बाजूनं दूध उत्पादन वाढीसाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्यांनी सिल्कसाठी मोठ्या प्रमाणामध्ये तुतीच्या झाडाचं लागवड करून त्यातून उत्पन्न कसं घेता येईल यासाठी आम्ही प्रशिक्षण सत्र आम्ही नोव्हेंबरमध्ये सुरू करतो आहोत आणि त्यांना एक सातत्यानं चांगला आर्थिक स्तोत्र कसा राहील यासाठी आम्ही जिल्ह्यात प्रयत्न करतो आहोत. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणे हा एक संवेदनशील विषय होता, भावनिक विषय होता. आपल्याला आठवत असेल गणपती उत्सवामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी जे गणपती उत्सव झाला त्यामध्ये आम्ही विविध मान्यवरांना जेवणाला बोलवलं होतं. त्यामध्येच आम्ही 50 कुटुंबांना बोलवलं होतं ज्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे
आणि त्या 50 कुटुंबियांसोबत आम्ही गणेशोत्सव साजरा केला होता. आणि त्यावेळेस त्या मायमाऊलीने ज्या भावना व्यक्त केल्या होत्या तेव्हाच मला वाटलं होतं की यांच्यासोबत आपण दिवाळी सुद्धा साजरी केली पाहिजे. आणि आमचे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत, आमचे सर्व अधिकारी आहेत, यांच्या समोर प्रस्ताव ठेवल्याबरोबर त्यांनी लगेच आर्थिक मदत देण्याचं मला आश्वासन दिलं. मराठवाडा ग्रामीण सेवा विकास संस्था म्हणून आहे, त्यांनी काही निधी दिला, घृष्णेश्वर मंदिराने काही निधी दिला आणि आमचा निधी काही असं एकत्रित करून आम्ही हे 250 किट तयार केले होते. एक किट तयार करायला आम्हाला साधारणतः 6,500 ते 7,000 रुपये खर्च आला होता. त्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने किट तयार केली होती की त्या कुटुंबाला बाजारातून एक नया पैशाची वस्तू खरेदी करण्याची गरज नव्हती. अशा पद्धतीने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची दिवाळी आम्ही साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फार मोठं काम नाही आहे, परंतु त्यांच्या सोबत असण्याचा जो संदेश त्यांना दिला आणि त्यांची जी त्यावेळेसची जी भावना होती ती फार सकारात्मक होती आणि त्यामध्ये शासन तुमच्या सोबतीला आहे हा मेसेज आम्ही त्यांच्यापर्यंत पास ऑन केलेला आहे.